मित्रांनो, आजच्या इंग्रजी भाषेविषयी महत्त्वाचा व्हिडिओ. इंग्रजी भाषेविषयी माहिती आपणास आहे का? ही, शी, इटचा वापर एकवचनमध्ये करतात. डेचा वापर अनेक वचनमध्ये करतात. डेचा वापर अनेक वचनमध्ये करतात. अनेक वचनला इंग्रजीमध्ये प्लुरल म्हणतात, तर सिंग्युलर म्हणजे एक वचन. हीचा वापर पुरुषांसाठी तर शीचा वापर महिलांसाठी केला जातो, हे लक्षात ठेवा. प्रॉपर नाउनमध्ये आर्टिकल लागत नाही. प्रॉपर नाउनमध्ये आर्टिकल लागत नाही. मुंबई व पुणे हे प्रॉपर नाउनचे उदाहरण आहे. मुंबई व पुणे हे प्रॉपर नाउनचे उदाहरण आहे. भाववाचक नामाच्या आधी कोणतेच आर्टिकल वापरले जात नाही. लक्षात ठेवा, भाववाचक नामाच्या आधी कोणतेच आर्टिकल वापरले जात नाही. ही, शी व इट सोबत नेहमी हॅज वापरलं जातं. ही हॅज, शी हॅज, इट हॅज याप्रमाणे. आय, वी, यू व दे सोबत नेहमी हॅव वापरलं जातं. आय हॅव, वी हॅव, दे हॅव या पद्धतीने. ही, शी, इट सोबत नेहमी डजचा वापर होतो. ही डज, शी डज, इट डज. पुढची माहिती. अनेक वचन नामासोबत नेहमी डूचा वापर होतो. पुढची माहिती. अनेक वचन नामासोबत नेहमी डूचा वापर होतो. अनेक वचन नामासोबत नेहमी डूचा वापर होतो, जसे वी डू, दे डू. अनेक वचन नामासोबत हॅवचा वापर करतात, जसे वी हॅव, दे हॅव याप्रमाणे. दिस आणि दॅट हे सिंग्युलर आहेत. दिस इज, दॅट इज या पद्धतीने याचा वापर होतो. दिस सोबत इज आणि दिस सोबत आर वापरतात. दिस सोबत इज आणि दिस सोबत अनेक वचनमध्ये आर वापरतात. ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण. आउटसाइड व बॅक ही क्रियाविशेषणांची उदाहरणे आहेत. धन्यवाद मित्रांनो.